आता बघा दिवाळी आहे आणि कोणत्याही सणासाठी आपल्याला वेलची पावडर, सुंठ पावडर ही लागत असते आणि प्रत्येक वेळी ते आपल्याला बारीक करणं ते थोडंसं वेळ खाऊ असतं. तर अशा वेळी काय करायचं आहे, तुम्हाला वेलची तुम्हाला न सोलता ह्या पद्धतीने बारीक केली तर खूप छान बारीक होते आणि सालासहित त्याचा यूज आपल्याला करता येतो. नाहीतर असं आपण सोलून हे खलबत्त्यात वगैरे किंवा पोळपाट्यावर वाटून घेतो, बारीक करतो, पण त्याची सालं मग नंतर त्यामध्ये आपल्याला यूज करता येत नाही आणि ती पावडरसुद्धा तेवढी बारीक होत नाही. आणि जर विकतची पावडर आणायला गेलं तर ती थोडीशी महाग पडते. तर घरी तुम्ही या पद्धतीने सुंठ पावडर आणि वेलची पावडर तयार करून ठेवली तर तुम्हाला पटकन ती यूज करता येते आणि कमी पैशामध्ये तुम्ही ही पावडर घरामध्ये तयार करू शकता. तर ही सुंठ आणि वेलची तुम्हाला गरम करून घ्यायची आहे. तर गरम केल्यामुळे ते व्यवस्थित बारीक होतं आणि ही सुंठ आहे थोडी ती खलबत्त्याच्या मदतीने तुम्हाला हे अशा पद्धतीने हे थोडंसं चेचून घेतलं की मग ह्याचे छोटे छोटे तुकडे करून तुम्हाला मिक्सरमधून पावडर करता येते. तर सुंठ आणि वेलची दोन्हीही तुम्ही घरामध्ये अशा पद्धतीने पावडर तयार करून ठेवलं की आपल्याला मग ते यूज करायला सोपं जातं. तर बघा सुंठ अशी गरम करून आपण तोडून घेतलेली आहे, ते एकदम सॉफ्ट होते नंतर. आणि ही वेलचीसुद्धा एकदम कडक झालेले आहे, म्हणजे आता हे सालासहित आपल्याला व्यवस्थित बारीक करता येते. यामध्ये 1-2 चमचे तुम्हाला साखर टाकायचे आणि मिक्सरमधून हे तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे. तर गरम केल्यामुळं ते आपल्याला त्याची सालं पण व्यवस्थित बारीक होतात. पाहू शकतात कुठेही यामध्ये वेलचीची सालं वगैरे राहत नाहीत, पूर्ण ही पावडर बारीक होऊन जाते. मग तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये अशी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायची, म्हणजे याचा वास जात नाही, फ्लेवर आहे असा राहतो. तर 8 दिवसासाठीची, 15 दिवसासाठीची किंवा महिनाभरासाठी सुद्धा ही पावडर तुम्ही एकदा तयार करून त्याचा यूज करू शकता. तर दिवाळीच्या फराळामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला ही वेलची पावडर लागत असते. मग अशी तयार करून ठेवली की मग आपला वेळही वाचतो. आणि सुंठ पावडर बारीक करताना यामध्ये साखर वगैरे काही टाकायची गरज नाही, ही आहे अशी आपण बारीक करून ठेवायची. आणि वेलची पण जास्त प्रमाणात असेल तरी पण साखर टाकायची गरज नाही, पण आता थोडीफार असल्यामुळे ते मिक्सरमध्ये घावत नाही, त्यामुळे आपल्याला ते थोडीशी साखर टाकावी लागते. आणि सुंठमध्ये बघा असे धागे राहतात, तर त्याची पावडर आपल्याला अशी चाळून घ्यायची, म्हणजे जे काही धागे राहतात ते चाळणीत राहतात. ह्याचा यूज आपण नंतर करणार आहे, पण आता ही जी तयार झालेली पावडर आहे ती तुम्हाला एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवायची. तुम्ही एकत्रसुद्धा ठेवू शकता वेलची पावडर, सुंठ पावडर, पण तुम्हाला काही पदार्थामध्ये फक्त सुंठ हवी असेल तर मग अशा पद्धतीने वेगवेगळीसुद्धा स्टोअर करू शकता. आणि चहा पावडर बघा, आपण ही प्लेन चहा पावडर असेल, यामध्ये इलायची वगैरे नसेल किंवा कोणता फ्लेवर नसेल, तर तुम्ही यामध्ये ही तयार केलेली वेलची पावडर आणि सुंठ पावडर यामध्ये पण टाकून घ्यायची. चहालासुद्धा छान फ्लेवर येतो मग. आणि सुंठ बारीक केल्यानंतर जे धागे राहतात ते यामध्ये टाकायचे. चहामध्ये याचा यूज होऊन जातो. आणि अजून थोडीशी पावडर यामध्ये टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चहा पावडरमध्ये सुद्धा मिक्स करून ठेवू शकता. आणि वेलचीची काही सालं काढून ठेवलेली असतील तर ते सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. चहा छान होतो आणि आपलं मग यामध्ये वेस्ट काही होत नाही. तर सुंठ पावडर आणि सुंठची जे केसरासारखं राहतं ते पण यामध्ये यूज होऊन जातं चहामध्ये. तर कधी घरातलं अद्रक वगैरे संपलं असेल आणि प्रत्येक वेळेस अद्रक असतं असं नाही, कधी तर एका दिवशी संपलं तर मग असा मसाला यामध्ये सुंठ आणि वेलची असले तर मग चहा पण छान होतो. तर अशा पद्धतीने नक्कीच तयारी करून तुम्ही ठेवू शकता. आणि आता बघा दिवाळीमध्ये शेंगदाण्याचा पण यूज जास्त होत असतो आणि शेंगदाण्याची सालं काढायला आपल्याला वेळ जातो. तर सालं पटकन निघण्यासाठी काय करायचं की यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि शेंगदाणे थोडेसे ओलसर झाले की त्याच्यावरची जी सालं आहेत ती पटकन निघतात. बघा हाताने लगेचच, हे आपल्याला अजिबात वेळ जात नाही. तर अजून हे गरम आहे किंवा अजून भाजत आहे मी, तरीसुद्धा शेंगदाण्याची सालं पटकन निघून जातात. तर असेच हे तव्यामध्ये राहू द्यायचे आणि थंड झाल्यावरच आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत, पटकन सालं निघतात. तर नक्की शेंगदाण्यासाठी ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. आता बघा दिवाळीत बाकीची तयारी तर आपण करतो, पण आपली ज्वेलरीसुद्धा त्या पद्धतीने क्लीन करतो. तर हे चांदीचे आपले जे कोणते दागिने असतात, ते पायातलं असू देत, जोडवे असतात, ते सगळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा स्वच्छ करून बघा, फार छान क्लीन होतात. तुम्हाला वाटणारही नाही की आपण जुने दागिने घातलेले आहे, एकदम नव्यासारखे याला पॉलिश होते. किंवा जसं आपण बाहेर पॉलिश करायला चांदीचे दागिने देतो त्याप्रमाणे ह्याला घरी पॉलिश करता येतं. तर थोडंसं कोलगेट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकायचं आहे आणि हे आपल्याला मिक्स करून ब्रशने घासायचं आहे. तर कोलगेटने चांदीच्या वस्तू छान स्वच्छ होतात. कोणत्याही चांदीच्या गोष्टी तुम्ही साफ करायला कोलगेटचा यूज करू शकता. तशा तर घरातल्या इतर भरपूर सगळ्या गोष्टी आपण कोलगेटने क्लीन करू शकतो.
दाताबरोबर इतर गोष्टी पण क्लीन आपण व्यवस्थित याच्याने करू शकतो. तर हे आपल्याला घासून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडनं आपल्याला व्यवस्थित घासून घ्यायचं आहे. तर कोलगेट आणि व्हिनेगरनं घासून घेतल्यानंतर अजून एक स्टेप आपण पुढची करणार आहोत. त्याच्याने छान शाईन येते. जो हा चांदी असते त्याच्यावरती काळपटपणा भरपूर आलेला असतो. हे प्युअर टनचं नसतं, एक 60-70 टनचाचीच ही चांदी असते, त्याच्यापेक्षा सुद्धा कमी असते काही ठिकाणी. तर त्यामुळे हे जास्त काळं पडत असतं किंवा अंगात उष्णता असेल तरीसुद्धा हे चांदीचे दागिने काळे पडतात. तर आता ह्याला धुवून घेतल्यानंतर 1-2 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं. तर याच्यामध्ये जी अडकलेली घाण असते ती बराच काळपटपणासुद्धा निघून जातो. पण आता जे आपण पॉलिश करायचं आहे किंवा याला शाईन येण्यासाठी काय करायचं आहे ते आपण पाहणार आहे. तर आता धुतल्यानंतर आपल्याला हे परत व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. सगळं कोरडं केल्यानंतर पुढची स्टेप आपल्याला करायची आहे. तर असं नुसतं घासलं तर स्वच्छ होतात दागिने, पण जी शाईन चकाकी येते ती येण्यासाठी आपली ही दुसरी टेप आहे ती पण तेवढीच महत्त्वाची आहे. तर त्यासाठी अगोदर हे सगळं सुकवून घ्यायचं आहे. पूर्ण पुसून घेतल्यानंतर पुढची स्टेप आपण करणार आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने हे पायातलं सुरुवातीला आणि आता तुम्हाला दोन्हीत फरक दिसतो. तरी कॅमेऱ्यामध्ये एवढं क्लिअर कॅप्चर होत नाही, थोडंसं रिअलमध्ये ह्याच्यापेक्षा छान दिसत आहे हे साफ झाल्यानंतर. तर यामध्ये आपल्याला आता ही जी कोलगेटची ड्राय पावडर असते ती घ्यायची आहे. जी सुकी पावडरमुळे काय होतं की बघा, अशी जर तुम्ही चोळून घेतलं ना, भरपूर पावडर घ्यायची आणि असं हातावरती फक्त चोळायचं आहे तुम्हाला. तर बघा ती पावडर, व्हाईट पावडर पूर्ण काळी होऊन जाते. आपल्याला हाताला सुद्धा याचा सगळा काळपटपणा निघत आहे. तर 3-4 वेळा तुम्ही थोडी थोडी पावडर घेऊन बघा, अशा पद्धतीने फक्त चोळून घ्या. पावडरचा कलर पूर्ण चेंज होऊन जातो. आणि बघा ह्या पायातल्या म्हणजे ही डिझाईन किती छान आणि किती स्वच्छ झालेलं आहे. तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने घरी साफ करून बघा. तुम्हाला वाटणारही नाही की आपण हे घरी स्वच्छ केलेलं आहे. जसं आपण बाहेर पॉलिश करायला देतो त्या पद्धतीने एकदम क्लीन हे पायातलं होऊन जातं. आणि पुढचं आपण पाहणार आहोत की हे बघा, आता दिवाळीची साफसफाई तर आपण करत असतो, त्यामध्ये हे स्विच बोर्डसुद्धा आले. हे सुद्धा आपले क्लीन असायला हवेत. तर कोलगेट लावल्यानं हे पण व्यवस्थित स्वच्छ होतात. आणि असंही स्विच बोर्डला आपल्याला काय होतं की आपण इथे पाणी किंवा दुसरं कोणतंही लिक्विड टाकून याला व्यवस्थित स्वच्छ करू शकत नाही. ते थोडं रिस्की असतं. जरी आपण ऑफ केलं, बटन ऑफ जरी केलं असलं तरी. तर कोलगेटची एक छान आयडिया आहे, याच्याने तुम्ही व्यवस्थित क्लीन करू शकता. तर अशा पद्धतीने सगळीकडे कोलगेट लावून घ्यायचं आणि याला 5 मिनिटासाठी सोडून द्यायचं. आणि 5 मिनिटांनं तुम्हाला परत एकदा हे व्यवस्थित पुसून घेतलं तर हे आपले जे स्विच बोर्ड आहे ते छान स्वच्छ होतात. यावरती चिकट धूळ किंवा काळपटपणा, कुठं कुठं चिकट हात लागलेले असतात, ते सगळं निघून जातं आणि आपले स्विच बोर्ड नव्यासारखे होतात. तर घरातले सगळे स्विच बोर्ड तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता. दिवाळीच्या स्वच्छतेमध्ये हे पण ॲड करू शकता, व्यवस्थित स्वच्छ होतं. आणि आपली पुढची टिप आहे की बघा, हे घरामध्ये आपल्या मंदिरात, देवघरात आपण पूजेसाठी वापरतो. ह्याला आता भस्म म्हणतात, इबीत म्हणतात काही ठिकाणी. तर हे तुम्ही जर आता हे थंडीच्या दिवसामध्ये बघा, स्किन ॲलर्जी बऱ्यापैकी होत असते. आणि या दिवसात झाडावरती एक किडा असतो, त्याला आमच्याकडे तर सुरटं किंवा स्वराट असं तर म्हटलं जातं. प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते. ते जर कपड्यावरती किंवा अंगावरती गेलं तर बघा एक प्रकारची खाज होते. ती खाज कमी करायची असेल तर ही तुम्हाला, ज्या ठिकाणी तो किडा फिरलेला आहे किंवा ॲलर्जी झाली, जिथे तुम्हाला खाज होते त्या ठिकाणी हे तुम्हाला भस्म आहे तो अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. 2-3 वेळा चोळून लावला तर लगेचच ते तुमची ॲलर्जी पूर्ण बरी होते, म्हणजे खाज पूर्ण थांबते. आणि शेवटची टीप आहे बघा, घरामध्ये डाळिंब तुम्ही खाण्यासाठी सोलल्यानंतर असं थोडंसं नखामध्ये पण टाकून बघा. बऱ्याच जणांना नखांचे पण बरेच इन्फेक्शन असतात, ते कमी करण्यासाठी नक्कीच अशा पद्धतीने डाळिंबाचा यूज तुम्ही करू शकता.